महिना शुभ संकेताचा लाभासह इच्छापूर्तीचा. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, एक छान प्रश्न विचारते. तुमचं मन एकाच वेळी अनेक दिशांना धावत असतं. वायू तत्वाची तुमची रास वायूच्या तत्वाने प्रवास करते. शेवटी तुम्ही कन्फ्यूज होता. असं का बरं होत असेल? कारण जून 2026मध्ये तुमचं मन, तुमचे निर्णय हेच तुमचं भाग्य ठरवणार आहेत. अर्थात तुम्हाला भाग्याचं सहकार्य मिळेल की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर, तुमच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमींचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जून 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मिथुन राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. तसंच या महिन्यात टाळावयाच्या चुका आणि विविध दृष्टीने या महिन्याचा तुमच्यासाठी असलेला स्कोअर देखील मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने राशी स्वामीची स्थिती नेहमीच महत्त्वाची ठरते. मिथुन राशीचे स्वामी बुधदेव तुमच्या राशीत आलेले आहे. त्यांच्यासोबत पंचमेश देखील आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत तुमच्या राशीत विराजमान असलेले देवगुरु बृहस्पती 2 तारखेला धनस्थानात जाणार आहेत. तुम्ही मिथुन राशीचे बुद्धिमान आहात. तुमच्याकडे उत्तम संवाद कौशल्य आहे. कोणतीही गोष्ट पटकन स्वीकारण्याचं कौशल्य देखील तुमच्यात आहे. तुम्ही जिथे जाता तिथे एका वेगळ्या प्रकारची ऊर्जा घेऊन जात असतात. तुमचं माइंड म्हणजे एक आयडियाची फॅक्टरी आहे. तुमचं मन जर स्थिर झालं तर तुमचं आयुष्य उंच झेप घेऊ शकतं. फोकस हा तुमचा खरा गेम चेंजर आहे. या महिन्यात तुमच्या यशासाठी एक छान सूत्र सांगते. ते म्हणजे मल्टीटास्किंग न राहता डीप फोकस करा. एकाच वेळी 10 गोष्टी करू नका. कोणती तरी एक गोष्ट पूर्ण करा, त्यानंतर मग पुढे जा, हा सल्ला देण्यात येत आहे. मिथुन जातकांनी या काळात 5 गोष्टी प्रामुख्याने टाळाव्या किंवा त्या संदर्भात योग्य ती काळजी घ्या. पहिली बाब म्हणजे ओव्हर थिंकिंग टाळा. ओव्हर थिंकिंगमुळे कुठल्याही एका गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही, म्हणून तुम्ही ते टाळलं पाहिजे. दुसरी बाब म्हणजे निर्णय वारंवार बदलू नका. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणं, त्यानुसार कार्य करणं यशासाठी अत्यंत आवश्यक असतं. तिसरी बाब म्हणजे गॉसिप टाळा. तुम्हाला बोलण्याची खूप सवय असते. तुम्ही खूप बोलता, मात्र त्या बोलण्याचं रूपांतर गॉसिपमध्ये व्हायला नको. चौथी बाब म्हणजे कमिटमेंट पाळली गेली पाहिजे. 5वी बाब म्हणजे कोणतंही काम अर्धवट सोडू नका. या 5 गोष्टी तुम्ही टाळल्या किंवा त्याच्या संदर्भात योग्य काळजी घेतली तर हा महिना तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकतो. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने जसं मी सुरुवातीला सांगितलं, तुमच्या धनस्थानात देवगुरु बृहस्पती स्वतः येणार आहे. अर्थात तिथे बसून ते तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतील. त्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होणारच आहे. या जून महिन्याचं खास मिथुन राशीसाठी एक वैशिष्ट्य म्हणजे लाभस्थानात लाभेश विराजमान असून त्याची दृष्टी धनस्थानावर आहे. धनस्थानात गुरुदेव बृहस्पती उच्चीचे होणार आहेत. त्यामुळे या महिन्यात पैसा येईल, तो अस्थिर राहू शकतो. कुटुंबात संवाद वाढेल, काही गैरसमज देखील होऊ शकतात. मंगळाची दृष्टी तुमच्या धनस्थानावर आहे. वाणी ही तुमची ताकद आहे. धनस्थानात गुरुदेव आल्याने तुमच्या वाणीत ज्ञान वाढेल, मात्र चुकीच्या शब्दांनी नुकसान होऊ शकतं, म्हणून त्या बाबतीत जागरूक राहा. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने या काळात तुमच्यासाठी लहान मोठ्या प्रवासाचे योग निर्माण होतील. तुमचं नेटवर्क वाढणार आहे. प्रवासात खर्च होईल. असलेल्या वाहनात तुम्ही बदल कराल, दुरुस्ती कराल. एकंदरीत प्रवासावर बऱ्यापैकी खर्च होताना महत्त्वाची कागदपत्र सांभाळणं तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे, हे लक्षात घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने तुमच्यासाठी वास्तूचे शुभयोग निर्माण होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्या कामात तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य प्राप्त होईल. आपल्या आईसोबत संवाद वाढवा. इमोशनल बॅलन्स तुम्ही करू शकणार आहात. थोडक्यात या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने या सर्वांचे कारक पंचमेश तुमच्या राशीत विराजमान आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे राशी स्वामी देखील तिथेच आहेत, ज्यामुळे प्रेमात एक्साइटमेंट येईल, मात्र स्थैर्य कमी असेल. तुम्ही कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. विद्यार्थ्यासाठी अभ्यासात फोकस महत्त्वाचा राहील. तुम्ही अकाउंट क्षेत्रात असाल, CAची परीक्षा देत असाल, तर हा काळ तुमच्या अभ्यासासाठी अत्यंत उत्तम आणि महत्त्वाचा राहील. विवाह इच्छुकांसाठी ऑप्शन येतील. विवाह ठरण्याचे अत्यंत उत्तम योग आहे, मात्र तुम्ही शांतपणे विचारपूर्वक निर्णय घ्या. विवाहित जोडप्याच्या दृष्टीने या महिन्यात तुमचं नातं मजबूत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुम्ही केवळ कम्युनिकेशन वाढवा, तुमच्यातील सुसंवाद वाढवा, तुमचं नातं मजबूत होईल. मिथुन मंडळीसाठी एक प्रश्न. तुम्ही एखादा निर्णय पटकन घेता की खूप विचार करता? त्याच्या उत्तरासाठी तुम्ही कमेंटमध्ये लिहा ओव्हरथिंक किंवा क्विक. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने या काळात तुमची झोप विचलित होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने योग्य काळजी घ्या. योग, प्राणायाम, ध्यानधारणा यासारख्या चांगल्या गोष्टींची सवय लावून घ्या. शत्रू कन्फ्यूज निर्माण करतील. स्पर्धेत जिंकण्यासाठी फोकस महत्त्वाचा असतो, हे लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे मिथुन जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी या काळात नवीन संधी निर्माण होतील. तुमच्या रोलमध्ये बदल होऊ शकतो, अर्थात तुमच्यावर वेगळी जबाबदारी सोपवली जाऊ शकते, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. व्यवसायामध्ये मार्केटिंग, कम्युनिकेशन फायदेशीर ठरेल. कंटेंट क्रिएटरसाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा काळ तुमच्यासाठी यशाचा, लाभाचा म्हणता येईल. पूर्ण लाभ घ्या. महाभारतात भगवान श्रीकृष्ण हे एकाच वेळी अनेक भूमिका निभावत होते. ते उत्तम राजकारणी होते, मित्र होते, मार्गदर्शक होते, परंतु प्रत्येक कामात ते फोकस असायचे. मिथुन राशीसाठी हाच एक संदेश आहे. तुमच्याकडे अनेक क्षमता आहेत. एका वेळी एक वापरा, तिचा पूर्ण वापर करा. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुमच्यासाठी मानसिक शांतता अत्यंत महत्त्वाची आहे. जुन्या आठवणी, जुने मित्र यांच्याशी तुमचा संपर्क होईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. पूर्ण झोप अवश्य घ्या. महिला वर्गाच्या दृष्टीने स्वतःला व्यक्त करणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तुमचा आवाज हा नेहमी महत्त्वाचा असतो. फक्त अतिविचार नका करू. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मिथुन जातकांसाठी महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने तुमचे राशी स्वामी बुधदेव राशीत विराजमान आहे. त्यांच्यासोबत पंचमेश देखील विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बुध शुक्रांची ही युती तुमच्यासाठी लक्ष्मीनारायण योग निर्माण करीत आहे. गुरुदेव धनस्थानात जाऊन तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत. हा देखील मोठा शुभ संकेत आहे. लाभेश लाभात विराजमान असून त्याची दृष्टी धनस्थानावर आहे. असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यांचे शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून या काळात तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने तुमच्या कर्मस्थानात शनिदेव विराजमान आहेत. अनेक वेळा काम करताना विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शनिदेव हे विलंबाचे कारक आहे. तुम्ही आपल्या इच्छाशक्तीने दिलेलं काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. एक माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारत होतं. त्याला कुठेच फळ मिळत नाही, परंतु जेव्हा तो एका झाडावर थांबतो तेव्हा त्याला भरपूर फळं मिळतात. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा एक संदेश आहे. लाभ व इच्छापूर्ती या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक आहे. तुमचे लाभेश लाभस्थानात विराजमान आहेत, त्यामुळे लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. इच्छापूर्ती देखील घडून येईल. अनेक छोट्या मोठ्या गोष्टीतून तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो. जुन्या इच्छा ज्या अनेक दिवस पूर्ण होत नव्हत्या, त्या अचानक व अनपेक्षितपणे पूर्ण होतील. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने प्रवासावर, गॅजेटवर, शिक्षणावर तुमचा खर्च होताना दिसत आहे. प्रवासावर मोठा खर्च होईल. काही खर्च आरोग्यावर होताना दिसत आहे. म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. मिथुन मंडळीसाठी एक प्रश्न. सध्या तुम्ही कोणत्या गोष्टीवर फोकस करणार आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता आपण या महिन्यातील तुमचा स्कोअर पाहणार आहोत की विशेषतः तुमच्यासाठी हा महिना पैसा, प्रेम, करिअरमध्ये 10 पैकी किती गुण तुम्हाला मिळत आहेत.
पैशांच्या दृष्टीने 10 पैकी 7 गुण प्राप्त होत आहे. प्रेमाच्या दृष्टीने देखील 10 पैकी 7 गुण प्राप्त होत आहे. करिअरमध्ये 10 पैकी 8 गुण प्राप्त होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 6 गुण प्राप्त होत आहे. अर्थात या काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार. तसंच कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 7 गुण तुम्हाला प्राप्त होत आहेत. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने मिथुन राशीसाठी या महिन्यातील 8, 17 आणि 26 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. 6, 15, 23 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील, म्हणून तशी मानसिकता तयार करा. उपायांच्या दृष्टीने मिथुन जातकांनी प्रत्येक बुधवारी ओम बूम बुधाय नमः या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा. हिरव्या मुगाच्या डाळीचं दान करा. गणपतीची पूजा करा. या उपायांचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. मिथुन राशीसाठी ट्रिपल मनी ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. संभ्रम, गैरसमज आणि बोलण्यात अडचणी अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट लाभदायक राहील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते मागवू शकता. ब्रेसलेटसोबत ते धारण कसं करायचं त्याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड देखील आपण देत असतो. या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला शुभ फळं द्यायला लागतं. आणि हो, सोबत डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील देत असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण ते बुकिंग करावे. तर मिथुन मंडळींनो, तुमचं माइंड ही तुमची खरी ताकद आहे. पण लक्षात ठेवा, जिथे फोकस असतो, निश्चिती असते, तिथे तुम्हाला यश मिळतं. हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही, तर तुमच्या आयुष्याला दिशा देते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.